तर आपण पुन्हा एकदा आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. मेंदू महत्त्वाचा घटक आहे शरीरातला आणि मला वाटतं की त्याच्याबद्दलची जागरूकता जी हवी ती अजूनही कुठेच नाही आहे. म्हणजे कोल्हापूर हा विषय सोडून द्या, पण कोल्हापूरमध्ये आपण या सगळ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत. तर नेमकी काय परिस्थिती आहे कोल्हापूरची या संदर्भात? सर्वात प्रथम आपण मेंदूचे जे अपघात आहेत, हेड इंजरी ज्याला म्हणतात, ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. कोल्हापुरात हेड इंजरीचं प्रमाण मला जे दिसते हे इतर भारतात जेवढं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा चढच आहे. भारतातच ते मुळात बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे परदेशाशी तुलना केली तर आपल्याकडचं प्रमाण खूप जास्त आहे, पण कोल्हापुरात त्याचे जी भारताची सरासरी ह्याच्यापेक्षाही जास्त आहे. आणि याला काही कारण आहेत. एक कारण म्हणजे मी म्हणेन की लोकांच्यामध्ये हेल्मेट वापरण्याची कुठलीही प्रवृत्ती नाही आहे. जरी सर्वांना माहिती आहे की हेल्मेट्स, टू व्हीलर्स हल्ली प्रत्येकाकडे झालेले आहेत. घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे एक एक टू व्हीलर असतो. हल्ली कॉलेजला जाणारा कुठलाही युवक किंवा युवती हा टू व्हीलरशिवाय जात नाही. असं असताना देखील त्यापैकी किती लोक हेल्मेट्स घालतात हे तुम्हीच पहा. रस्त्यावर एक बाईट घ्या आणि पहा की कोणी हेल्मेट घातलेला एखादा लाखोमे एक मिळतो. याबद्दल काहीच शंका नाही की हेल्मेट्स हे वापरले पाहिजेत मोटरसायकल चालवत असताना, आणि त्या वापरण्यामुळे जर चुकून अपघात झाला तर डोक्याचा बचाव हा नक्की होतो. पण ते नाही आहे. गाड्या चालवत असताना सीट बेल्ट्स हल्ली कायद्याने गाडीत कंपल्सरी केलेलं आहे की कंपनीने बनवायलाच पाहिजे, पण त्यातले लावतात किती? फार थोडे लोक सीट बेल्ट लावून गाड्या चालवतात. त्यामुळे असं कित्येक वेळा होतं की गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यात सीट बेल्ट झालेल्या व्यक्ती वाचलेल्या आहेत, पण ज्यांनी सीट बेल्ट घातले नव्हते अशा लोकांचे जीव गेलेले आहेत. दुसरा हा विषय. तिसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरला इट इज कॉल्ड ॲज दी अल्कोहोल कॅपिटल, ड्युबियस डिस्टिंक्शन ऑफ बिईंग द अल्कोहोल कॅपिटल. त्यामुळे प्रचंड तरुणाईमध्ये अल्कोहोल पिण्याचं प्रमाण खूप हाय आहे. तर त्यांना माझा संदेश असा राहील की अल्कोहोल पिऊ नका असं मी म्हणणार नाही त्यांना, जर ते फारच एक्स्ट्रीम वाटत असेल तर. पण निदान अल्कोहोल जर घेतलं कोणी तर त्यांनी वाहन चालवू नये. एवढं तरी जर गोष्टीचं लोकांनी काटेकोरपणे पालन केलं तर ही परिस्थिती ओढवणार नाही. कारण टू व्हीलर, ड्रायव्हर अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल आणि नो हेल्मेट इज अ रेसिपी फॉर डिझास्टर. नक्की काही ना काहीतरी ॲक्सिडेंट होणार आणि तो होतोच. मग दुर्दैवाने मोटरसायकल ॲक्सिडेंट्स हे तरुण लोकांचे होतात, कारण तीच लोक वाहनं चालवत असतात आणि बहुतेक वेळेला तो घरातला कर्ता पुरुष असतो. त्याच्यावर सगळं कुटुंब अवलंबून असतं. त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचे आईवडील हे सर्व त्या कर्त्या पुरुषाच्या वरती अवलंबून असतं ते सर्व कुटुंब. आणि नेमका त्यालाच ॲक्सिडेंट होतो आणि सगळेच कुटुंबाची वाताहत होते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जे मला लोकांना सांगावं असं वाटेल की टू व्हीलर्स ज्यांच्याकडे आहेत हे एकदा बँकेची लोनं फिटली की त्यानंतर त्याचा इन्शुरन्स कुणीही काढत नाही. आणि ह्यामुळे दुर्दैवाने जर अपघात झाला तर जे इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांचे खर्च आणि हे याला काही ना काहीतरी मदत मिळणारी असते ती नेमकी नाहीशी होते आणि फार मोठी अडचण निर्माण होते. तर प्रत्येकाने आपापल्या वाहनाचा इन्शुरन्स आहे याची खात्री करणं गरजेचं आहे. हा झाला ॲक्सिडेंट संदर्भातला विषय. ब्रेन ट्यूमरच्या बाबतीत ब्रेन ट्यूमरचे प्रमाण हळूहळू वाढायला लागले असं सर्व तज्ज्ञ लोकांचं मत आहे. आणि याला काही कारणं अशी आहेत. एक म्हणजे मोबाईलचा प्रचंड प्रमाणात वापर. तुम्ही पाहिलं तरुणाई ही मोबाईल कानाला चिकटवूनच अक्षरशः फिरत असते. एका खोलीत तुम्हाला 5-6 तरुण बसलेले दिसतात जे एकमेकांशी बोलत नसतात, पण कोणा ना कोणाशी तरी प्रत्येकजण मोबाईलवर बोलत असतो. त्यामुळे ही खोलीत बघण्यासारखी एक परिस्थिती असते की बसलेल्या लोकांचं काही संभाषण एकमेकांशी नसतं, पण मोबाईल चालू असतो. त्याचप्रमाणे मोबाईल टॉवर्स
यांचा ह्याच्यात किती सहभाग आहे आपल्याला माहीत नाही. पण एवढं नक्की आहे की सर्व फोन्स आणि मोबाईल टॉवर्समधनं जे रेडिएशन बाहेर पडत असतं ह्याचा मेंदूंच्या पेशीवर वाईट परिणाम होऊन ब्रेन ट्यूमर्सचं प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी शक्यतो ते वापरणं टाळलं पाहिजे. मला वाटतं की कोल्हापुरातल्या रस्त्यांची परिस्थिती बघितली तर त्यामुळं पण काही आजार या संदर्भातले आता मणक्यांचे आजार, स्लिप डिस्क्स, मणके निसटणे, पाठदुखी, या सर्व आजारांना टू व्हीलर्सचा वापर, दुचाकी वाहनाचा वापर आणि अर्थात आपले असलेले रस्ते या दोघांचं कॉम्बिनेशनमुळे नक्की वाढ होत आहे, याबद्दल दुमत नाही. आणि अगदी तरुण लोकांच्यामध्ये सुद्धा हल्ली डिस्क हर्निएशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. याला हे आपलं जे खड्डेपूर आहे हे बऱ्यापैकी जबाबदार आहे असं मला वाटतं. अपघाताच्या व्यतिरिक्त काही जे आजार असतात किंवा मेंदूची काळजी आपण कशी घेतली पाहिजे, आहार किंवा त्याची जीवनशैली कशी असायला हवी? आता मेंदूसाठी घातक ठरणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. अल्कोहोल हा मेंदूच्या पेशींच्यावर वाईट काम करतो. धूम्रपान याचाही मेंदूवर वाईट परिणाम होतो. नियमित व्यायाम राहायला पाहिजे. संतुलित आहार, जे इतर शरीराला चांगल्या गोष्टी आहेत त्याच मेंदूसाठी आहेत. या व्यतिरिक्त आणखीन एक मेंदूसाठी महत्त्वाची गोष्ट आहे की मेंदू ह्या अवयवाला तुम्ही जर नवनवीन चॅलेंजेस दिली नाही तर तो हळूहळू एक संत होत जातो आणि त्याचा शार्पनेस कमी होत जातो. आणि ह्या सर्वाचं रूपांतर एक भयंकर आजारात होतं ज्याचं नाव आहे अल्झायमर्स डिसीज. अल्झायमर्स डिसीज म्हणजे स्मृतिभ्रंशाचा आजार. आपण पाहतो की खूप 90-95 वर्ष वय झालेले लोक, मग त्यांना काहीच समजत नाही, खाण्यापिण्याचं ध्यान राहत नाही, लघवीवरचा कंट्रोल जातो. या आजाराला अल्झायमर्स डिसीज म्हणतात. आणि हा टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मेंदूला नवनवी चॅलेंजेस देत राहणं. दररोज काहीतरी नवीन वाचन करणं, मेंदूला कशात तरी इन्व्हॉल्व करणं, मेंदूला वापरून घेणं. तुम्ही तो जेवढा वापराल तेवढी त्याला आणखीन धार चढत जाईल आणि उलटा त्याची झीज कमी होत जाईल. असा हा मजेदार अवयव आहे. मला वाटतं की शालेय पातळीवर किंवा आपलं जे एज्युकेशनल फील्ड आहे त्याच्यामध्ये याबाबत किती जागरूकता आहे? म्हणजे विद्यार्थ्यांचं आरोग्य, आपल्याकडे कान नाक डोळे तपासणी विद्यार्थ्यांची नियमित होते, पण या अवयवाबाबत किती जागरूकता सध्या? मला वाटतं शालेय पातळीवर फारसं काही कुणी मार्क किती मिळतात ह्या पलीकडे मेंदूकडे कोण पाहतं असं मला वाटत नाही. पण हे जे सर्व शिक्षा अभियान आहे आपलं महाराष्ट्र शासनातर्फे चालवलं जाणारं, त्याच्यामध्ये पाठीचे जे आजार, उदाहरणार्थ मणक्याचे जन्मता असलेले दोष वगैरे हे बऱ्यापैकी तिथे उचलले जातात. हा एक चांगली गोष्ट आहे. आणि आमच्या हॉस्पिटलला ती जीवनदायी आरोग्य योजना म्हणून जी योजना आहे महाराष्ट्र शासनाने ती आम्हाला बहाल केलेली आहे. यात रुग्णांना खूप कमी खर्चामध्ये ऑपरेशन्स यात करून दिली जातात. महाराष्ट्र शासनाने हे अनुदान त्यासाठी दिलेलं आहे. त्यामध्ये हे पेशंट्स येत असतात बऱ्यापैकी. गव्हर्मेंट कॉलेजेस, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स वगैरेमधनं पाठवले जातात. तर शाळेमध्ये ते एक मला वाटतं हेल्थ चेकअपच्या वेळेला ते पिकअप केलं जातं. गेली काही वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करताय. जगभरात कोल्हापूरचे नावलौकिक तुम्ही पोहोचवलं आहे आणि लवकरच तुमचा नवीन एक प्रोजेक्ट जो भारतातला सर्वात महत्त्वाचं हॉस्पिटल, पहिलं हॉस्पिटल आपण इथे कोल्हापूरमध्ये तयार करताय, त्याबद्दल जरा माहिती सांगा. आता कसं आहे, आज आमच्या या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. अतिशय उत्कृष्ट अतिदक्षता विभाग आहे. ऑपरेशन थिएटर्स ही वर्ल्ड क्लास आहेत. न्यूरो नॅव्हिगेशन म्हणजे कम्प्युटर गायडेड न्यूरो सर्जरी ही फॅसिलिटीसुद्धा आमच्याकडे गेल्या 6 वर्षापासून अवेलेबल आहे. तर आमच्या सगळ्या टीमचं हा प्रयत्न आहे की जगातल्या सर्वोत्तम फॅसिलिटीज या आपल्या परिसरातल्या रुग्णांना माफक किमतीत उपलब्ध कशा करून द्याव्यात याकडे आमचा कायम विचार राहत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता
हे नवीन 120 बेड्सचं अत्याधुनिक आणि अत्युच्च तंत्रज्ञान असलेलं मेंदूचे ॲक्सिडेंट्स आणि मणके याच्या आजारावर कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वतोपरी उपचार करणारं इन्स्टिट्यूटची निर्मिती आता बऱ्याच पुढच्या टप्प्यात आहे. 4-5 महिन्यात पुढील ते सुरू होईल. या हॉस्पिटलमध्ये 120 बेड्स केवळ मेंदू आणि मणका आणि त्या मेंदूचे ॲक्सिडेंट्स या गोष्टींच्यासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. आणि हे कदाचित एवढं मोठं मेंदूसाठी असलेलं पहिलंच हॉस्पिटल भारतातलं असेल असा माझा अंदाज आहे. सर्टनली प्रायव्हेट सेक्टरमधलं हे पहिलंच हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये बाकी तर सगळ्या नॅव्हिगेशन, कम्प्युटर गायडन्स हे तर राहीलच, पण एक स्ट्रोक म्हणजे पक्षघात किंवा ब्रेन अटॅक याचं एक नवीन युनिट तिथे निर्माण करण्यात येत आहे. कारण आपल्या भागामध्ये स्ट्रोकचा पण खूप हाय इन्सिडन्स आहे, टक्केवारी खूप जास्त आहे. पॅरालिसिसचा अटॅक आपण ज्याला म्हणतो, जे मेंदूत रक्तस्राव होऊ शकतं किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतं. आणि याच्यावरती तातडीने पहिल्या 3 तासात जर काही उपचार केले तर त्यामुळे बरेचशा लोकांचे गेलेले हातपाय परत मिळवता येतात. पण ह्यासाठी सर्व गोष्टी वेगाने व्हाव्या लागतात आणि एकाच छताखाली त्याला लागणाऱ्या सर्व फॅसिलिटीज उपलब्ध असाव्या लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे नवीन विंग्समध्ये करण्यात येत आहेत. तिथे एक स्ट्रोक युनिट होणार आहे 15 बेड्सचा. या व्यतिरिक्त तिथे न्यूरो कॅथ लॅब ही पहिल्यांदाच कोल्हापुरात आणली जाणार आहे, ज्याच्यामध्ये स्टेंट्स घालणे, मेंदूसाठी करणाऱ्या लागणाऱ्या ज्या इंटरव्हेन्शनल प्रोसिजर्स आहेत या देखील तिथे सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर अशी तीव्र इच्छा आहे, शक्य होईल की नाही मला माहिती नाही, पण एक कोल्हापुरात आपल्या एअर ॲम्ब्युलन्सची फॅसिलिटी नाही आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट झालेले पेशंट उदाहरणार्थ उद्या तुमच्या किंवा माझ्या कोणाला तरी नातेवाईकाला दुर्दैवाने कुठे कणकवली, रत्नागिरी असं काही अंतर फार नाही आहे, पण अशा ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तर तो रुग्ण तिथे फॅसिलिटी नाही आहे, त्याला उचलून कोल्हापूरला आमच्यापर्यंत आणेपर्यंत 3, 4, 5 तासांचा कालावधी निघून जातो. आणि जो गोल्डन आवर किंवा पहिला तास जो सोन्याचा तास मानला जातो, ह्या तासात तो पेशंट योग्य फॅसिलिटीपर्यंत पोहोचवणे हे शक्य होत नाही. घाटाचा रस्ता आहे, खराब रस्ता आहे. अशा वेळेला जर एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध असेल तर ती पटदिशी 15-20 मिनटात तिथे पोचेल, त्या रुग्णाला पिकअप करेल. ॲम्ब्युलन्समधनं, हेलिकॉप्टरमधनं मेडिकल टीम देखील तिथे जाईल. तिथे ती पोचल्या पेशंटची प्राथमिक उपचार सुरू होतील आणि हॉस्पिटलला ते फोनवरनं कळवतील की हा पेशंटचं काय, त्याला लागणार काय आहे, त्याला CT स्कॅनची अर्जंट गरज आहे, त्याला MRIची अर्जंट आवश्यकता आहे, पुढे काय ऑपरेशन लागणार नाही लागणार, ह्या सगळ्या गोष्टी त्वरित तयारीमध्ये ठेवता येतील, रेडीनेसमध्ये ठेवता येईल आणि पेशंट विदाऊट एनी मच लॉस ऑफ टाईम, वेळ न दवडता त्वरित हॉस्पिटलपर्यंत आणता येईल. अशा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. हेलिपॅडसाठी प्रयत्न चालू आहे. मिळेल की नाही शासनाकडनं परवानगी माहीत नाही, पण एमर्जन्सी फॅसिलिटीजसाठी मला असं वाटतं की कोल्हापूरची ही गरज आहे आणि सर्व शासकीय एजन्सीजनी ह्यात जास्तीत जास्त मदत करावी असं मला वाटतं. आता आपण मागे जो पाहत आहात हा आहे आम्हा दोघांच्या स्वप्नातला विन्सचा नवीन 120 बेड्सचा अत्याधुनिक प्रकल्प, जो शेवटच्या टप्प्यात आत्ता आलेला आहे. पुढील 4-1 महिन्यामध्ये हा पूर्ण होईल आणि हा कोल्हापूरकरांच्या चरणी अर्पण करण्यात येईल. ह्याच्यामध्ये 120 बेड्स हे न्यूरोसर्जरी व न्यूरोसायन्सेस म्हणजे मेंदू, मणका यांचे आजार, सर्व प्रकारचे ॲक्सिडेंट्स व पॉलिट्रॉमा यासाठी इथे अत्युच्च दर्जाच्या सेवा सुरू केल्या जातील. ह्याच्यामध्ये सुसज्ज असा 20 खाटांचा न्यूरो आणि ट्रॉमा ICU आहे. ह्याच्यामध्ये न्यूरो कॅथ लॅब आहे, ज्याच्यामध्ये
स्ट्रोक किंवा ब्रेन अटॅकच्या पेशंट्सना सर्वतोपरी ट्रीटमेंट केली जाईल. कॉम्प्रिहेन्सिव्ह होलिस्टिक ट्रीटमेंट ज्याला म्हणतात. म्हणजे ब्रेन अटॅक जर आला तर ताबडतोब त्यांच्यावरती जे उपचार करण्याची गरज आहे, जी आज सुविधा कोल्हापुरात नाही आहे, ती सर्व एका छताखाली उपलब्ध केली जाईल. ह्या बिल्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ 8 महिन्यात उभी करण्यात आलेली आहे व ही एक ग्रीन म्हणजे हरित बिल्डिंग आहे. ह्याच्यामध्ये ऊर्जेचा कमीत कमी वापर करण्यात येईल. न्यूरोसर्जरीसाठी येणारे बहुतेक पेशंट बाहेरगावीचे असतात आणि त्यासाठी त्यांना जे असुविधा होते नातेवाईकांना, त्या गोष्टीचा पण आम्ही पूर्ण विचार करून ही इमारत बांधलेली आहे. त्यांची पण सुविधा व्हायला पाहिजे, कारण की लॉंग स्टे असतो, बरेचसे दिवस जातात आणि एकदा पेशंट हॉस्पिटलमध्ये आले की त्यानंतर त्यांची सगळीच केअर एका छताखाली व्हायला पाहिजे. त्यासाठीची सगळी सोय आपण इकडे केलेली आहे आणि सगळ्या कॅटेगरीच्या लोकांचे इकॉनॉमिक्स विचारात घेऊन त्याप्रमाणे आम्ही क्लासेस पण केलेले आहेत. म्हणजे कोणाला आपल्याला न्यूरोसर्जरी लागली म्हणून मोठा एक प्रॉब्लेम निर्माण झाला आहे, पण तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ह्याच्यासाठी आम्ही कार्यरत राहू. कसं आहे की एक जेव्हा आपण मोठी इमारत बांधतो तेव्हा त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरला चालवायला भरपूर खर्च पण येतो. पण जर आपल्यालाच ही सगळी सुविधा एक रॅशनल परवडेल त्या दरातनं द्यायचं असेल तर आपण ह्याप्रमाणेच आधीपासून बांधकाम करावं की ज्याच्यात रिकरिंग कॉस्ट जेवढी कमी होईल तेवढी आपण ते पेशंटला पास नाही करणार, कारण की कॉस्ट कमी झाली तर. त्या हिशोबाने आम्ही ही ग्रीन बिल्डिंग आणि पर्यावरणासाठी सुद्धा ती गरजेची आहे. त्यासाठी खूप हवेशीर आणि कमीत कमी पॉवर ड्रिवन इन्स्ट्रुमेंट्स किंवा एअर कंडिशनिंग लागेल त्या पद्धतीने हे हॉस्पिटल बनवण्यात आलं आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ह्याच्या हॉस्पिटल वेस्ट वगैरे चा बोजा कॉर्पोरेशनवर न येण्यासाठी ती सगळी सुविधा केलेली आहे. आणि आता जे काही मध्ये घटना घडल्या अमुक हॉस्पिटलमध्ये फायर झालं तर त्यासाठीची पण काळजी घेण्यात आलेली आहे की एक जर काही घडणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेतली जाईल. पण जरी काय कधी घडलं, कुठलाही ॲक्सिडेंट घडला तर हॉस्पिटल इव्हॅक्युएट 5 ते 7 मिनटात सगळे पेशंट इव्हॅक्युएट होणार. ह्याच्यासाठी खास वेगळा फायर रॅम्प वगैरे वगैरे अनेक गोष्टी बारीकात बारीक लक्ष, कारण की 20 ते 22 वर्ष आम्ही आता ह्या फील्डमध्ये असल्यामुळे आम्हाला न्यूरोसर्जरीच्या पेशंट किंवा ट्रॉमाच्या पेशंटच्या किती गरजा असतात त्याचा खूप अनुभव आलेला आहे. आणि त्या सगळ्या अनुभवाचा आम्ही विचार करूनच ह्या हॉस्पिटलची रचनामध्ये आमचे सजेशन्स आर्किटेक्टना दिलेले आहेत. आणि मला खात्री आहे की ही सुविधा एकदा कार्यरत झाल्यावर केवळ कोल्हापूर आणि या परिसरातलेच रुग्ण नाहीत, पण लांबून लांबून देखील मुंबई, पुणे, संपूर्ण कोकण, उत्तर कर्नाटक आणि ह्याही पलीकडचे पेशंट वाजवी दरात उत्कृष्ट न्यूरोसर्जरी सेवा एवढ्या सुंदर वातावरणात मिळते याची खात्री पटल्यानंतर ते सर्व लोक येतील याची मला खात्री आहे. निश्चितच चांगला प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टसाठी आमचं लाईव्ह कोल्हापूर आणि लाईव्ह ग्रुप तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. आणि हा प्रोजेक्ट होणं एकतर कोल्हापूरकरांची मुख्य गरज आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्या आजूबाजूला जे आहेत, कोकण असेल किंवा मुंबई पुणे असेल, या लोकांना पण त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे निश्चितच हा प्रकल्प सक्सेसफुल होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. थँक्यू. खरं तर तुमचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे, प्रत्येक क्षण इतरांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यातूनही तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात आणि या सर्व हा विषय आम्हाला समजून दिलात, कोल्हापूरकरांना समजून दिलात. आपण जो प्रोजेक्ट उभा करताय त्या प्रोजेक्टला पण मी शुभेच्छा देतो आणि आपण जो वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद.